नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत वरीच्या तांदळाचे 3 प्रकारचे डोसे, उपवासाची बटाट्याची भाजी, रताळ्याचे काप आणि वरीच्या तांदळाची भजी। चला तर मग चवदार आणि झणझणीत अशा वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राइब करा। सर्वात पहिल्यांदा 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत। ते छान पाणी घालून स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घ्यायचे। ही झटपट होणारी रेसिपी आहे। वरीचे तांदूळ भिजायला अगदी अर्धा तास लागतात। अर्ध्या तासात वरीचे तांदूळ छान भिजतात। तोपर्यंत आपण नारळ फोडून छान किसून घेणार आहोत। आज आपण साबुदाणे आणि शेंगदाणे न घालता सर्व उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत। खोबरे छान किसून झालेले आहे। विळीवर खोबरे छान एकसारखे किसले जाते। आता 2 चमचे गूळ घेतलेला आहे। गूळ छान बारीक करून घ्यायचा आहे। हा मऊ गूळ असल्यामुळे हाताने छान बारीक होतो। त्यामध्ये थोडे खोबरे घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आता दुसऱ्या ताटामध्ये अजून थोडे खोबरे घ्यायचे आणि ह्या खोबऱ्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि छान चटपटीत होण्यासाठी 1 चमचा दही आणि थोडेसे जिरे, चवीपुरते मीठ। तुमच्याकडे उपवासाला काय काय खातात ते घाला, नाही खात ते घालू नका। सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण वरीचे तांदूळ छान भिजले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन छान बारीक वाटून घ्यायचे। वरीचे तांदूळ थोडे पाणी घालून छान बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता 1 वाटी वरीच्या तांदळाची पेस्ट आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे। म्हणजे आपण घावण्याला पीठ करतो असे पातळ पीठ करून घ्यायचे आणि घावण्याचा तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचे। मस्त असे तेलाने आपल्याला पाहिजे त्या आकाराचे घावणे तव्यावर घालून घ्यायचे। मी छोटेच करत आहे। मस्त असं पातळ घावणे तव्यावर घालून घेतलेला आहे। आता छान भाजून घ्यायचे। थोडेसे वरून तेल लावून घ्यायचे। तुम्हाला तेल लावायचे तर तेल लावा, नाहीतर तूप लावले तरी चालते। मस्त असे घावणे सर्व बाजूनी सोडून घेऊन उलटे करून घ्यायचे। मस्त असे झटपट तयार होणारे वरीच्या तांदळाचे घावन तयार झाले आहे। आता दुसरे पण घावन तसेच घालून घ्यायचे आणि दुसऱ्या घावणवर खोबरं आणि गुळाचे मिश्रण छान अर्ध्या बाजूला पसरवून मस्त असे अर्ध्यातून झाकून घ्यायचे। हे तयार झाले आपले गोड घावन। खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा। आता तिसरे घावन तयार केले, त्यावर आपण तिखट खोबऱ्याचे मिश्रण पसरवून घेतलेले आहे। ते पण मधोमध पलटी मारून तयार झाले आपले मस्त असे तिखट घावन। तुम्हाला उपवासाला कोणते पाहिजे ते बनवा आणि खावा। आता आपण साध्या घावन बरोबर खायला खोबऱ्याची चटणी बनवूया। त्यासाठी आपण खोबरे, हिरवी मिरची, जिरं, मीठ, कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालून छान बारीक मसाला वाटून घेतला आहे। उकडलेले बटाटे सोलून घेऊन आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, 1 चमचा जिरे आणि थोडेसे खोबरे आहे। तवा छान गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, बारीक कापलेली मिरची सर्व छान भाजल्यावर त्यामध्ये घालायचे बारीक कापलेले टोमॅटो आणि सर्व साहित्य तेलात छान परतल्यावर त्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा घालून छान परतून घ्यायचा। चवीपुरते मीठ घालायचे। सर्व छान मिक्स करायचे आणि बारीक कापलेली कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर ओले खोबरे घालायचे किंवा कूट पण घालू शकता आणि नाही घातले तरी अशीच पण ही भाजी खूप छान लागते। तयार झाली आपली मस्त अशी बटाट्याची भाजी। आता आपण करणार आहोत
रताळ्याचे काप। त्यासाठी रताळे असे गोल गोल पातळ छान कापून घ्यायचे। मस्त असे रताळे कापून पाण्यामध्ये टाकून ठेवायचे, नाहीतर काळे पडतात। इकडे तवा छान गरम करून त्यावर तूप घालून मस्त तवाभर तूप पसरून मग हे असे रताळ्याचे काप ठेवून घेऊन एक साईड छान भाजून घ्यायची आणि एक साईड भाजल्यावर दुसरी साईड पण भाजून घ्यायची। मस्त दोन्ही साईड अशा भाजल्यावर त्यावर गूळ किंवा साखर घालून घ्यायची। तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला, नाहीतर साखर घाला। रताळ्याचे काप करत असताना गॅस स्लोच ठेवायचा। गूळ छान सर्व रताळ्यांच्या कापांवर मिक्स करून घ्यायचा। झटपट तयार होणारे रताळ्याचे काप तयार झालेत। हे काप पण छान मऊ होतात। बघा कसे मस्त असे मऊ शिजले आहेत। अशा पद्धतीने रताळ्याचे काप नक्की करा। आता आपण बनवणार आहोत वरीच्या तांदळाचे भजी किंवा वडे। त्यासाठी भिजलेले वरीचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये मिरची आणि जिरे घालायचे आणि अगदी थोडे पाणी घालून छान वाटून घ्यायचे। वाटलेले मिश्रण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये शिजून घेतलेला बटाटा किसून घ्यायचा। बटाटा किसून झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर आणि बारीक कापलेला कढीपत्ता आणि चवीपुरते मीठ घालून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आणि असे गोल गोल बॉल करून छान गरम झालेल्या तेलामध्ये घालून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। हे वरीच्या तांदळाचे भजी किंवा बॉल किंवा वडे खूप टेस्टी लागतात। तुम्ही नक्की करून बघा या नवरात्रीत आणि कसे झाले हे कमेंट करून सांगा। हां, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तयार झालेत मस्त असे खरपूस वरीच्या तांदळाचे भजी। काढून घ्यायचे। बघा आतून पण किती छान भाजले आहेत। मस्त असे गरमागरम वरीच्या तांदळाचे भजी खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागतात। आता आपण बनवूया उपवासाचे ताट। त्यासाठी साधा डोसा, मग हा तिखट डोसा, त्यानंतर मस्त टेस्टी असा गोड डोसा। हा भरपूर छान लागतो। गरमागरम अशी बटाट्याची भाजी, मस्त अशी खोबऱ्याची चटणी, त्याबरोबर दही, मस्त असे वरीचे भजी आणि टेस्टी असे गोड रताळ्याचे काप। कसे वाटले ताट? आवडले की नाही? आवडले तर कमेंट करून सांगायला विसरू नका। मस्त असे टेस्टी रताळ्याचे काप आणि चवदार अशी वरीच्या तांदळाची भजी खूप चवदार झाली आहेत। मला तर खूप आवडली। या मग फराळ खायला। या नवरात्रीत अशा प्रकारचा फराळ नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।